मला ना आयुष्यात खूप छान-छान माणसं भेटली बघा. मी जेव्हा अगदी लहान होते, माझ्या भावाला नर्सरी स्कूलमधनं सिलेक्ट केलं होतं. दूध भात आणि देवबाप्पा या 2 पिक्चरसाठी. तर त्यांच्या शूटिंगला मी जायचे. त्या शूटिंगला मी बघायला जायचे, तर मला उषा किरण, सुलोचना, चित्तरंजन कोल्हटकर वगैरे खूप मराठी चांगले नटनट्या मला तिथे बघायला मिळाले आणि उषा किरण आणि सुलोचना यांच्याशी तर मी गप्पाही मारायचे. त्याच्यानंतर थोडीशी मी मोठी झाले, तेव्हा माझी आई स्वातंत्र्य सैनिक होती. त्यामुळे पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांनाही अगदी जवळून बघायची मला चान्स मिळाला त्यांना बघायचा. आणि त्याच्यानंतर मग थोडीशी मी मोठी झाल्यावर मी पनवेलला होते, 9वीत होते. त्यावेळेला तिथे पनवेलला सोमण म्हणून होते. त्यांचं आणि उषा किरण यांचं काहीतरी नातं होतं. त्या तिथे आल्या होत्या राहायला. तेव्हा माझं शाळेच्या वाटेवरच त्या सोमण यांचं घर होतं आणि खिडकी होती समोर. त्यामुळे मी खिडकीतूनही त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांना लहानपणची आठवण सांगितली. मग त्याच्यानंतर अजून मी पुढे कॉलेजमध्ये आले. कॉलेजमध्ये आल्यावर विक्रम गोखले, पेठे, नंतर श्रीकेक क्षीरसागर टीकाकार, नंतर प्रभाकर तांबणे, एक धागा सुखाचे स्टोरी रायटर होते. या सगळ्यांशी माझी तिथे ओळख झाली आणि विक्रम गोखले आणि पेठे यांच्याबरोबर मी काहीतरी छबिली या एकांकीच्या बरोबर निमित्ताने एकत्र आलो होतो. ते पण मला खूप छान अनुभव आला. त्याच्यानंतर मी जेव्हा आतीच्या माझ्या डान्सच्या प्रोग्रामच्या वेळेला अ, कुठेतरी कार्यक्रम होता. त्यावेळेला जॅकी श्रॉफची भेट झाली आणि मग सगळ्या ग्रुपबरोबर तिथेही मी फोटो काढून घेतला आणि त्याच्यानंतर अशा म्हणजे बऱ्याच माझ्या पु. ल. देशपांडे भेटले हो मला, कर्वे रोडच्या चष्म्याच्या दुकानात. तर त्यांनी मला काही-काही ऐकवल्या चष्म्यावरच्या कोट्या. आता अजून एक इव्हेंट राहिला आहे पुढच्या वेळेला.